यांच्या समवेत आज सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, माजी मंत्री सिद्धरामजी म्हेत्रे असतील, माजी मंत्री अंधारे साहेब आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या समेत ज्योती वाघमारे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आज चर्चा झाली. चर्चेमध्ये आम्ही आमचं डिमांड त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांकडे दिलेलं आहे आणि त्यानुसार आमची मागणी आणि त्याच्यावरती जे त्यांच्या स्थानिक नेत्यांजवळ त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. युती होण्याच्या बाबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्युमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी आम्हाला वरून सूचना केली आहे की महायुती झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आज आम्ही प्राथमिक बोलणी त्याच्यामध्ये केले. सन्मानपूर्वक त्याच्यामध्ये तोडगा निघेल असं आम्हाला जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलं आहे आणि त्या दृष्टीनं सन्मानपूर्वक युती होईल. 50% जागा त्याच्यामध्ये मागितलेल्या आहेत. 50% म्हणजे 50% तर त्याच्यामध्ये वर खाली होऊन जाईल आणि सन्मानपूर्वक युती होईल असं पद्धतीनं त्यांनी सांगितलं. इथे आज युती नाही झाली तर संध्याकाळी शिवसेनेची पहिली यादी घोषित करण्याची, पण आज युती होती का? आणि संध्याकाळी कार्यकर्ते नेहमीच बोलत असतात लवकर करा, आम्हालाही त्याच्यामध्ये पासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. आज सुट्टी असली तरी उद्याला काही जणांना अर्ज भरायचे आणि म्हणून लवकरात लवकर जेवढी युती होईल कार्यकर्त्यांनी उमेदवाराला ते सोयीचं होईल आणि मग कार्यकर्ते बोलतच असतात. पण युतीची चर्चा आहे, त्यातून महायुती होईल. एक दोन दिवसात महायुतीची चर्चा असताना कुठेतरी आपलेच जे जिल्हाध्यक्ष आहेत ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. कशा पद्धतीने आज ते उमेदवारी अर्ज नाही, उमेदवार म्हणून वार्डमध्ये फिरणार आहे. वार्डमध्ये प्रचार करायला त्यांना मुभा आहे, सगळ्याच पक्षाचे आहे किंवा मी उभा राहणार आहे. वातावरण थोडं निर्मिती करावी लागते, ती त्याच्यामध्ये करतील. काय त्याच्यामध्ये चुकीचं असं मला साधारण किती जागांची मागणी आपण केलेली आहे? आकडेवारीमध्ये म्हणायला गेलं तर किती जागा मागितलेल्या आहेत? 50% समजून जायचं. 102च्या 50%. सन्मानजनक जर आकडा जर मिळत नसेल 50% खाली म्हणजे 45-40 वगैरे समजू शकतो, पण त्याच्याही खाली जर म्हणत असतील तर युतीचा निर्णय होता आपण स्वबळाला आम्ही त्याच्यामध्ये स्वबळाच्या बाबतचा प्रत्येक पक्षाचा प्रमुख म्हणत असतोय. पलीकडून म्हटलं जातं, इकडून म्हटलं जातं. जेव्हा आम्हाला पक्षाच्या वरून सूचना आहेत की युती झाली पाहिजे, त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. या चर्चेतून निश्चित मला खात्री आहे आज पालकमंत्र्यांच्या बोलण्यावरून की आपली युती झाली पाहिजे, तशी युती होऊन जाईल. नाही तर याच्यामध्ये सन्मानजनक जागेची मागणी असं नाही. भाजपचं म्हणते की 51 जागेचा दावा आहे, शिवसेनेचा अवास्तव आहे. त्यामुळे अवास्तव जागेवर तुम्ही कशी मागणी करू शकता आणि त्या संदर्भात ही स्वबळाचा नारा एक प्रकारचा असू शकतो. अवास्तव मागण्याकरता चर्चा सुरू आहे. मागताना कोणी काही 100 मागेल, 102 मागेल, 80 मागेल, 90 मागेल. चर्चा करायला काय अडचण आहे? तुम्ही मागितलं 100 तर मिळतील 50. मागितले पाहिजे. हे नेहमीच एकमेकाकडे मागत असतो. भारतीय जनता पक्ष अन्य पक्ष जेव्हा युती होते तेव्हा मागताना तेव्हा 100 मागतो तेव्हा 100 मिळतात का? पुढे चर्चा होतच असते. अजित पवार पक्षाला पण सोबत घेऊन हे महायुतीचं गठबंधन आहे ते तयार केलं जाणार आहे का? फक्त शिवसेना आणि भाजप मिळून? आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं पालकमंत्र्यांकडे आज या ठिकाणी आम्ही सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी घेऊन बसलो. आम्ही आमचं डिमांड दिलंय, त्याच्यातून वरिष्ठ अधिकारी जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे तुमची भूमिका राष्ट्रवादीला सोबत घेण्याची आहे का? आमची युती सगळ्यांना, आमची भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन जायची. आम्ही आमची मागणी पक्षाच्या वतीनं त्यांना दिलेली आहे. त्याच्यात चर्चा होईल. त्याच्या चर्चेत ना तुम्हाला 1-2 दिवसात सगळं कळून जाईल.